नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो. आताची महत्त्वाची अपडेट अशी आहे, की लाडक्या बहिणींचे जे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आहे, तो खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे. आणि खूप ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात आपण बघू शकतो, की लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिसवर जाऊन असे मोर्चे काढलेले आहे. त्याच्यामध्ये विदर्भामध्ये सगळ्यात जास्त मोर्चे निघालेले आहे. त्याच्यामध्ये जे अमरावती, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, यवतमाळ या ठिकाणी खूप सारे आंदोलन झालेले आहे. तर बघा, जे आपल्याला लाडकी बहीण योजनेची जी के-वाय-सी करायची होती, ते 31 डिसेंबरपर्यंत डेट दिली होती. ज्या लाडकी बहिणींनी ही के-वाय-सी केली नाही, त्यांचे जे 31 डिसेंबरच्या बादचे हप्ते ते बंद होणार होते. परंतु जो नोव्हेंबर, डिसेंबर हा जुनेच हप्ते आहे. पण हा जुनेच हप्ते त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाही आहे. आणि याचं कारण म्हणजे असं, की आतापासूनच पैसे बंद करणार आहे की काय? लाडक्या बहिणींनी खूप सारे मोर्चे काढलेले आहे आणि लाडकी बहीण योजना बंद करा असे पण त्यांनी म्हणून राहिलेले आहे. तर बघा, अ, खरं म्हणजे तर 31 डिसेंबरच्या बाद म्हणजे जानेवारीपासूनचा जो हप्ता आहे ते बंद झाले असते. परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरचाच हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे. आणि काही महिलांच्या खात्यात आलेले आहे नोव्हेंबरचे पैसे, काही महिलांचे डिसेंबरचे आलेले आहे. काही महिलांचे दोन्ही आलेले आहे किंवा दोन्ही आलेले नाही. अशा पण खूप साऱ्या महिला आहेत. तर बघा, आता जे ₹3000 पाठवणार होते, पण महानगरपालिका निवडणुकीमुळे 1500च लाडकी बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आले. आणि नंतर 1500 राहिलेल्या जानेवारीचा हप्ता तो समोर येणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे, की जे महानगरपालिका निवडणूक होती त्याच्यामुळे ₹3000 आपल्या खात्यामध्ये जमा झालेले नाही आहे. काही-काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे नाही येत आहे, तर त्याची आता ई-के-वाय-सी म्हणजे जे अंगणवाडी सेविका आहे, त्यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. तर आता बघा, ज्यांच्याकडे ज्यांचं उत्पन्न जास्त असतील किंवा सरकारी नोकरीवर त्याचे पती काम करत असतील किंवा त्यांच्याकडं कोणती कार वगैरे असतील, तर अशा लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही आहे. त्याचे पैसे बंद होणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे नाही आले, तर त्यांची आता अंगणवाडी सेविका ई-के-वाय-सी त्यांची करणार आहे. घरोघरी जाऊन त्यांची छाननी करणार आहे. ते जिल्हाधिकारी मार्फत करण्यात येणार आहे. तर आताची ही अशी अपडेट होती. तर बघा, समोरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येईल की नाही, आणि एका सरी आले तर पूर्ण 3ही हप्ते येईल. तर अशा प्रकारे काही ना काही आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बघा, असेच नवीन-नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि त्याच्यासोबतच टेलिग्राम चॅनलला पण जॉइन करून ठेवायचं आहे मित्रांनो. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.